नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये. लक्ष द्यायचंय, आपण काल काय केलं होतं की 3.1 प्रॅक्टिस सेट सोडवला होता. आज आपल्याला पुढचा चॅप्टर बघायचा आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये आपल्याला काय सांगितलंय ते व्यवस्थितरित्या बघायचं आहे. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. लक्ष द्या, काय काय सांगितलेलं आहे आता या चॅप्टर मध्ये आपण पुढे बघूयात. आता इथे तर तुम्हाला साधी सबट्रॅक्शन दिसते. सबट्रॅक्शन काय, 4 - 2 किती होतात 2, 2 - 4. आता 4 - 2 केल्यावर काय होईल 2. याच्यात पण करायचं असंच, 4 मधून 2च, 2 - 4 मध्ये 4 - 2च करायचं. पण करायचं काय, नेहमी लक्षात ठेवायचं, इथे 4 आहेत, 4च्या समोर काही सिम्बॉल नाही. म्हणजे काय की 4चा सिम्बॉल कशाचं असतं, 4च्या समोर सिम्बॉल असतं प्लसचं आणि याच्या समोर याचा सिम्बॉल आहे मायनसचं. बरोबर, याचा साइन काय आहे मायनस. म्हणजे याचा अर्थ हा -2 आहे आणि हा +4 आहे. आता याचा काय आहे, हा +2 आहेत आणि हा -4 आहेत. पण लक्षात घ्यायचं, 3 क्रिया सांगणार आहे मी. काय करायचं, प्लस मायनस, मायनस प्लस, प्लस प्लस आणि मायनस मायनस. लक्ष द्यायचं आहे. बघा, 2 टर्म असतात. आता इथे काय प्लस मायनस आहे, इथे पण काय प्लस मायनस आहे. जेव्हा केव्हा प्लस मायनस असतं तेव्हा करायची, दोघांमध्ये करायची सबट्रॅक्शन. जेव्हा मायनस प्लस असेल तेव्हा ही करायची सबट्रॅक्शन आणि जेव्हा प्लस प्लस असेल तेव्हा करायचं प्लस, मायनस मायनस असल्यावर करायचं प्लस. म्हणजे 2 याच्यामध्ये करायचंय प्लस आणि 2 याच्यामध्ये करायचंय सबट्रॅक्शन. जेव्हा सारख्या साइन्स आहेत तेव्हा करायची ऍडिशन, वेगवेगळ्या साइन्स आहेत तेव्हा करायची सबट्रॅक्शन. आता इथे काय मायनस प्लस आहे, मग करायचं काय सबट्रॅक्शन. मग 4 - 2 2 आणि नेहमी आपण काय करत असतो, मोठ्या नंबरचं साइन देत असतो. मोठ्या नंबरचं साइन काय मायनस, मग काय -2 तुमचा आन्सर होईल. कळालं. आता लक्ष द्यायचं, इथे काय 2 इज अ होल नंबर. आता ही नंबर लाईन आहेत, काय आहेत नंबर लाईन. याच्यामध्ये याला म्हणतात इंटिजर्स. याच्यामध्ये पॉझिटिव्ह नंबर येतात, निगेटिव्ह नंबर येतात, 0 पण येतो, सगळे नंबर्स येतात. लक्ष द्यायचं. आता मिडलला राहतो 0, राईट हँड साइडला उजव्या बाजूला राहतात पॉझिटिव्ह नंबर्स 1 2 3 4 5 6 7 8 असे कुठपर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. हे झाले पॉझिटिव्ह नंबर्स. उजव्या बाजूला कोणते पॉझिटिव्ह नंबर्स आणि डाव्या बाजूला -1 -2 -3 -4 हे पण सो ऑन किती पर्यंत, इन्फिनिटी पर्यंत. नंबर कधीही संपत नाही. अशा प्रकारे कळालं. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर्स, मिडलला असतो 0. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, मोठा नंबर कोणता हे लक्षात ठेवायचंय. आता एक ट्रिक सांगतोय, लक्षात द्यायचंय. सर्वात इकडून जाताना सर्व नंबर मोठे असतात, असं जाताना सर्व नंबर मोठे असतात. इकडे लक्ष द्या, इकडे जाताना म्हणजे राईट साइडला जाताना नंबर काय होत जातात, मोठे होत जातात. आता याच्यात काय आहे तुम्हाला इथे माहिती, 5 मोठा की 4 मोठा, तुम्ही म्हणशाल 5. बरोबर. याच्यात जर तुम्हाला सांगितलं 256 मोठा की 389 मोठा, तुम्ही म्हणशाल 389 मोठा. बरोबर. त्याच्यातच जर आपण मायनस केलं, -256 मोठा की -389 मोठा, तर मायनस मध्ये लक्षात ठेवायचं, जो नंबर सर्वात छोटा असतो तोच मोठा असतो. म्हणजे आता या नंबर लाईनने आपण करत गेलो तर सर्वात पहिले येईल 256 आणि मग नंतर येईल 389. जो पहिले आला तोच मोठा असतो. म्हणजे निगेटिव्ह मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, निगेटिव्ह मध्ये छोटा नंबर हा नेहमी मोठा असतो. पॉझिटिव्ह मध्ये सारखंच, पण निगेटिव्ह मध्ये मोठा नंबर हा काय असतो, मोठा नंबर हा छोटा असतो आणि छोटा नंबर हा मोठा असतो, उलट असतं. आता जर तुम्ही इथे म्हटले 256 आणि -256 कोणता मोठा, तर ऑफकोर्स पॉझिटिव्हचा, कारण की तो ह्या साईडला येणार आहे. नंबर लाईन डोक्यात एकदम व्हिज्युअलाइज करून ठेवायची. इकडे पॉझिटिव्ह नंबर आहे, पॉझिटिव्ह नंबर सगळे. आणि नेहमी लक्षात ठेवायचं, कोणत्याही निगेटिव्ह नंबर पेक्षा 0 काय असतो, मोठा असतो. कोणत्याही निगेटिव्ह नंबर पेक्षा 0 हा नेहमी मोठा असतो आणि कोणत्याही निगेटिव्ह नंबर पेक्षा पॉझिटिव्ह अंकही मोठा असतो. कळालं. पण 3 रूल लक्षात ठेवायचे. पहिला रूल, कोणताही निगेटिव्ह नंबर पेक्षा 0 काय असतो, मोठा असतो. सेकंड नंबरचा, कोणत्याही पॉझिटिव्ह नंबर हा निगेटिव्ह नंबर पेक्षा मोठा असतो. आणि तिसरा नंबरचा,
कोणताही पॉझिटिव्ह नंबर पेक्षा 0 हा छोटा असतो. सगळ्या पॉझिटिव्ह नंबर पेक्षा 0 काय आहेत, छोटा आहेत. या 3 गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या आहेत, या काय करायच्या, लक्षात ठेवायच्या. आता नेक्स्ट याच्यामध्ये काय बघा, इथे तुम्हाला दिलेले आहेत काय, -2 -2 2 -2, इथे काय -2 आन्सर आलेले आहेत. आता इथे पण बघा -3 -2. आता हे 3 सिम्बॉल्स तुम्हाला मागच्या याच्यात मी सांगितले होते की हे सिम्बॉल कशाचे आहेत. सिम्बॉल तुम्हाला कशाचे आहेत बघा, हे सिम्बॉल म्हणजे असं सिम्बॉल मोठं तोंड मोठ्याकडे, म्हणजे इकडून काय होतंय, मोठं तोंड येत आहे, म्हणजे मोठं तोंड मोठ्या नंबरकडे, छोटा तोंड छोट्या नंबरकडे. मग इकडे छोटा आहेत म्हणजे -3 हा छोटा आहे कशापेक्षा, -2 पेक्षा. मग -1 मोठा आहे -2 पेक्षा, 0 मोठा आहे मायनस पेक्षा. बघा काय मागच्याच याच्यात रूल सांगितला मी, काय सर्व निगेटिव्ह नंबर्स पेक्षा 0 काय आहेत, मोठा आहेत, आणि सर्व पॉझिटिव्ह नंबर्स पेक्षा 0 काय आहेत, छोटा आहेत. हे याच्यावरून प्रूफ होतोय. कळालं काय, द सेट ऑफ नंबर्स फॉर्म बाय 0 ऑल पॉझिटिव्ह नंबर्स अँड द निगेटिव्ह नंबर्स इज कॉल्ड द इंटिजर्स. पॉझिटिव्ह नंबर, निगेटिव्ह नंबर आणि 0 हे तिन्ही जर आपण मिळवले तर त्या सेटला म्हणतात इंटिजर्स, म्हणजे नंबर लाईन वरच्या सगळ्या नंबर्सला. आता इथून पण हे पॉझिटिव्ह नंबर्स इन्फिनाइट पर्यंत आहेत, इथून पण हे निगेटिव्ह नंबर इन्फिनाइट पर्यंत, या सर्वांना काय म्हणतात, इंटिजर्स. 0 पकडून म्हणजे नॅचरल नंबर, होल नंबर, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर, सगळे नंबर हे इंटिजर्स मध्ये येत असतात. कळालं. आता ऑन द नंबर लाईन द नंबर इन द राईट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नंबर इन द लेफ्ट. काय सांगितलंय लक्ष द्या. इन द नंबर लाईन, नंबर लाईन मध्ये राईट साइडचे नंबर हे नेहमी मोठे असतात कोणापेक्षा, लेफ्ट साइडच्या नंबर पेक्षा. उजव्या बाजूचे नंबर हे काय असतात, नेहमी मोठे असतात कुठल्यापेक्षा, डाव्या बाजूपेक्षा. कळालं. म्हणजे -2 पेक्षा -1 मोठा आहे, 0 पेक्षा 1 मोठा आहे, 2 पेक्षा हा मोठा आहे, याच्यापेक्षा 4 मोठा आहे. कळालं. या ओळीचा कंप्रेशन्स ऑफ इंटिजर्स. जनरल कंडिशन वॉटर लेवल 0, मान्सून सीजन वॉटर लेवल +2, समर सीजन वॉटर लेवल -3. आता काय कंप्रेशन, कंप्रेशन म्हणजे काय, दबाव. वॉटर लेवलचा, वॉटर प्रेशरचा दबाव कसा आहे याच्याबद्दल आपल्याला हे थोडक्यात माहिती सांगितली, माहिती वाचून घ्यायची व्यवस्थित. कळालं. आता इथे पण काय सांगितलंय तुम्ही, नंबर्स सांगितलेत. आता इथे बघा अपोजिट नंबर. आता अपोजिट नंबर बद्दल कायच बघा, अंडरस्टँड करून घ्यायच्यात आपल्याला अपोजिट नंबर. आता इथे काय -4 आणि इथे काय 4 आहेत. when the rabbit jumps 4 units to the right from 0 it goes to +4 and the jumps to 4 unit left it goes to both distance 0 are the same but the direction in which jumps are opposite to each other. opposite number. आता बघा काय करतोय, रॅबिट आहे, ससा आहे, तो काय करतोय, 0 पासून उजव्या बाजूला जर उडी मारली त्यांनी, तुमच्या उजव्या बाजूला म्हणजे ह्या साईडला, माझ्या उजव्या बाजूला म्हणजे ह्या साईडला, पण तुमच्या उजव्या बाजूला जर उडी मारली तर तो जातोय +4 वर, आणि माझ्या डाव्या बाजूला उडी मारली तो जातोय -4 वर. बरोबर. म्हणजे +4 आणि -4 निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह मध्ये यांना म्हणतात अपोजिट नंबर्स. इथे पण -3 आणि +3. बरोबर. आता 2 रॅबिट्स इन द नंबर लाईन जम्प 3 -3 राईट द रॅबिट स्टँडिंग लेफ्ट वेअर दे विल रीच. आता कुठे रीच होणार आहेत ते, जर त्यांनी +3 वरून आणि -3 वरून जर उडी मारली, म्हणजे दोघी 3 वरून जर उडी मारली तर ते कुठे पोहोचणार आहे, 0 वर. कुठे पोहोचणार आहे, 0 वर. कारण की 3 आणि -3 ऍडिशन जर केली आपण, मायनस प्लस मायनस होत असताना त्याचं उत्तर येतं 0. ऑन अ नंबर लाईन अपोजिट नंबर आर ऍट द सेम डिस्टन्स फ्रॉम बट इन द अपोजिट डायरेक्शन. नंबर लाईन पासून पॉझिटिव्ह नंबर, अपोजिट जे नंबर्स राहतात ते सारख्या अंतरावर राहतात. कुठून, 0 पासून. नंबर लाईनवर अपोजिट नंबर्स हे नेहमी काय असतात, सारख्या डिस्टन्सवर राहतात, सारख्या अंतरावर राहतात. हा पण 4 युनिट दूर आहेत, हा पण 4 युनिट दूर आहे, हे पण 3 युनिट दूर आहे, हे पण 3 युनिट दूर आहे. द सम ऑफ अपोजिट नंबर इज 0. 0 डज नॉट हॅव अपोजिट नंबर. सम, त्या दोघांची सम जर केली, आता बघा 4 प्लस -4 मायनस प्लस मायनस 4 - 4 0, म्हणजे नेहमी अपोजिट नंबरची सम काय असते, 0 असते. काय असते, 0. आणि 0 ला अपोजिट नंबर नसतो. कळालं. इथपर्यंत आपण आलोय. आता बघा मॅथमॅटिकल डिस्कशन आहेत, आम्ही शॉप्स वगैरे किती राहिलात आपला चॅप्टर,
आता आपण इथपर्यंत आलेलो आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचं शिकूयात. आता तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल तर थम्सअप करायचं आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघतायत हे मला सांगायला विसरायचं नाही. आणि लवकरात लवकर ग्रुपमध्ये जॉईन होऊन जायचे. काही डाऊट्स असल्या तर तिथे आम्हाला विचारायचे आहेत. थँक्यू.